एवढं काय झालंय आनंद व्हायला? अहो ती आपल्या शेजारची मुलगी आहे ना, ती IPS ऑफिसर झाली. काय सांगायलास? आनंदाची बातमी दिलीस की. ती एवढ्या कष्टातनं, तिची आई एवढं कष्ट करते ना, त्यातनं तिनं एवढं यश मिळवले. आज मला ती साखर द्यायला आली होती आणि मला म्हणाली, तुमच्यामुळं आज मी इथंपर्यंत पोहोचले म्हणून. तू काय केलीस? अहो तुम्ही मला जे बाजाराला पैसे देत होता की नाही, त्यातले मी तिला कधी 50, कधी 100, कधी 150 काय लागतील ते मी तिला मदत करायचे. पण ही गोष्ट मी कधी तुम्हाला सांगितली नाही, पण आज सांगते. त्या गोष्टीचं ना तिनं भान ठेवलं आणि त्या गोष्टीवरती ती मला आज सांगायला आली होती की तुमच्यामुळं मला हे यश मिळाले म्हणून. जी काही परिस्थिती असेल, जे काही मिळेल त्या ह्याच्यातनं तिनं कष्ट केले आणि आज ती IPS ऑफिसर झाली. आईला तिच्या एवढा आनंद झालाय ना आज, काही सांगू शकत नाही. तिला जे यश मिळाले ते तिच्या कष्टानंच मिळाले, पण तिला जे कष्ट करायला जी हिंमत पाहिजे होती ना, ती फक्त मी तिला दिली. बाकीचं काय नाही हो, फक्त सपोर्ट जरी केला ना तरी बास आहे. आपल्याकडं काही नसू दे, पण दुसऱ्याला जरी हिंमत दिली ना तरी ती लोक पुढं जातात. ह्याचंच मला अभिमान वाटतोय आज. बरोबर आहे तुझं. म्हणून आजपर्यंत मी तुला कधी पैशाचा हिशोब विचारला नाही. त्या पोरगीची परिस्थिती नव्हती, तिला तू उभा केलीस, ह्याचा अभिमान वाटतोय मला. तिच्या यशामागं तुझा जरा का विना खारीचा वाटा आहे, ह्याचा सुद्धा अभिमान आहे मला. मी रोज बघत होतो त्यांच्याकडे जेमतेमच पैसा असायचा घर खर्चण्यापुरता. कुठनं करेल ती पोरगी शिक्षणाला पैसा खर्च? पण तू तिला मदत करून ना तिला एवढं मोठं बळ दिल्यास. आज अशीच माणसं आपल्या समाजात पाहिजेत की ज्याची परिस्थिती नसेल त्याने एखाद्यानं हात पुढं त्याला करायला पाहिजे आणि एखाद्याला शिक्षणासाठी पुढं मदत करायला पाहिजे. भारी वाटतंय.